आता जादू केली नाही. तुम्ही आणि शोभाताई तर जादू करू शकत नाही, म्हणून मला माऊवर संशय आला. नक्की काय म्हणायचं असेल भानूना? असं वाटलं की आधी त्या एकदम शुअर होत्या की माऊ परी आहे, पण परत विचारल्यावर त्यांनी सारवासारव केली. आता त्या आधी म्हणत होत्या ते खरं आहे की नंतर म्हणत होत्या ते खरं आहे? पण हे कसं शक्य आहे? माऊ आणि परी? माऊ परी आहे तर ती झोपू कशी काय शकते? भानूना तर मी कधीच झोपताना पाहिलं नाही. तर रोज माणसांसारखी झोपते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. माऊ हे घे. अरे मोन्या, तुला एवढे हाका मारते मी. हा, लक्ष कुठे तुझा? हा, हे घे, झालं दूध पिऊन. व्हेरी गुड. त्या कार्टी समोर तुला दुसरं काय दिसतंय का? वेड लावले नुसतं तिने. किती ग्लास दूध झाले? 2. आता फक्त ना म्हैस बांधायची बाकी ठेवले साळीमध्ये. ए शोभा, हे काय आणलंस? तुझ्यासाठी नाही तिकडे. तरी मला बघू दे. आता तुझ्या कामाचं नाहीये सांगितलं. बघू ना. माऊ, थांब जरा. हे घे. मोन्या, पाणी दे ना आता. हो देते. माऊ, त्या माझ्या दांडी आहे तिथे दे. तू माझ्यापासून लपवतेस का? आता बघ तुला देते का? तू देतेस का इथे दांडी आता? माऊ, नाही, ते मला पाहिजे. माऊ त्या माझ्या आहे. नाही देणार. तू या घे ना. माऊ, ऐक. काय आहेत ना या तुझ्या? हा, आणि या ठीक आहे. या तुझ्या आणि या माझ्या. माझ्यासोबत प्रॅक्टिस कराल का? नाही म्हणजे राहुल गेलाय ना ऑफिसला, तर माझ्या बरोबर कोण प्रॅक्टिस करणार? तुम्ही कराल? बरं ठीक आहे. मोबाईलवर गाणे लावते, आपण करूया. बाय. काय उभी आहे? जा ना कामाट. हा, हो ऐका. आलेच म्या. अगं बाई, ही कुठली जागा दांडिया ठेवायची? अगं ह्या कार्टीमुळे लपवून ठेवावे लागतात. चल खेळ. आज हा हा एक हा हा आता फिर. हा हा ठीक आहे. एक दोन. हा माऊ थांब ना, मध्ये मध्ये नको ना येऊस. हा, मला पण खेळायचंय तुमच्या बरोबर. नाही नाही, तू तिथे तिथे बाजूला एकटी उभी राहा. इथे हा, इथे खेळ खेळ इथे. हा हा. अहो भानू, अहो ऐका ना, मला तुमच्याशी थोडं एक मिनिट, मला लई काम आहे. अहो ऐका भानू, ऐका. अहो ऐका ऐका, मला सांगा. बोला ना मालक. तुम्ही मला अगदी खरं खरं सांगा, माऊ परी आहे ना? म्हणजे बघा, तुम्ही स्वतः परी आहात, त्यामुळे माऊ परी असेल तर तुम्हाला कळेलच, तुम्हाला कळणार नाही असं नाही होणार. मस्त आहे. काय कांचे लागलं ना मला.
सॉरी वहिनी चुकले. हा चल. हा भानू सांगा ना, माऊ परी आहे का? ऐकू दिमाग हा सुजून टाकलास माझा तू. सॉरी वहिनी, मी मुद्दाम नाही करते वहिनी. काय तू लक्ष दे ना जरा. हा ठीक आहे. भानू सांगा ना प्लीज. तुम्ही आधी म्हणालात की ती परी आहे, नंतर म्हणालात की ती नाही आहे. काय ते खरं खरं सांगा ना. तुला खेळता येत तर कशाला आलीस खेळायला? अहो वहिनी, तुम्हालाच नाही खेळता येते, मध्ये मध्ये हात घालताय. ए गेल्या वर्षी जिंकलो होतो आम्ही, विसरलीस का तू? हा मग आता बघू ना कोण जिंकते. तू कसली जिंकतेस? काही खेळता येत नाही तुला दांडिया. तुमच्या बरोबर प्रॅक्टिसच नाही करायला पाहिजे होती. आपण तुम्हालाच नाही येत. नाही चालले मी. जा जा. आता कशाला आलीस? फोन आहे माझा. काय म्हात्रे आज एवढा उशीर? हो माफ करा, आज यायला थोडा उशीर झाला. हे नेहमीच आहे. म्हात्रे ही कोण? मदतीसाठी घेऊन आलेत वाटतं म्हात्रे. मोहनची कामं नेहमी लवकरच होतात. तुझं नाव काय? माऊ. अरे वा छान नाव आहे. चॉकलेट घेणार? हो. ये माऊ बस बस तिकडे. हा बस. मोहन हे काय आहे? त्याला बॉबिन म्हणतात माऊ. त्याला ना असा दोरा गुंडाळायचा असतो आणि मशीनच्या खाली असे लावायचे असते. आणि हे ही टेप आहे मेजर, म्हणजे माप घ्यायला ना ही टेप वापरतात. अरे ए माऊ. म्हात्रे हो हे काय कापड? हे त्याची माप आणि डिझाईन लवकरात लवकर कट करून द्या. हलगर्जी पण अजिबात करू नका. दुपारपर्यंत कापड कट करून हवं या. तुमच्यामुळे नेहमी मॅडमची बोलणी ऐकावी लागतात आम्हाला. काही गडबड करू नका. माऊ मला टेप दे. मालक, तू इथे काय करतेस? मी तुमच्यासाठी डबा आणला आहे. पण आम्ही डबा आणला होता ना. माऊ असू दे ना, आपण दोन्ही डबे खाऊ. आणलाय ना त्यांनी आता. हा आणि तसं बी मालकांचा डबा आहे ना, ते मालकांपुरताच आहे, म्हणून मी डबा घेऊन आली. पण आम्ही आमचं बघितलं असतं ना. तू कशाला आलीस इथे? एकतर तुला इथं यायचं नाही असं सांगितलं ना. आता नाटक करू नको, गप खा. तुला कळत नाही का? आम्ही रोज 2-2 डबे खात राहिलो तर चंद्रासारखे कलेकलेने वाढत जाऊ. चंद्र कसा असतो माहिती तरी आहे का तुला? चंद्राबद्दल बोलतीये. माऊ तू हे काय केलं? हो तुम्ही एवढ्या भांडू नका. हे एवढं कटिंग झालं ना की आपण लगेच जेवायला बसूया. हं? अहो तुम्ही काय केलं? कुठे घेऊन आलात तुम्ही? तिने काय नाही केलं. मीच तुम्हा दोघांना आणलंय चंद्रावर. तिची जादू कुठे काम करते? तुला किती वेळा सांगितलंय मालकांसमोर जादू नाही करायची म्हणून? कळत नाही का तुला? पण तूच म्हणलीस ना मला की चंद्र कधी पाहिला नाहीस का, म्हणून मीच तुला चंद्रावर घेऊन आले. म्हणून खरंच घेऊन आलीस तू? हो. उठ गा, आवरून घे. उठ उठ.
शोभा समोर तरी जादू करू नकोस असं तिला सांगायला हवं. अरे मोने चहा दे. हा चहा. हो हो. रिंगा 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 रे स्टॅच्यू. अनुष्का आलो का बू बू गुदी 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 गुदी. ए बू उंदीर उंदीर. ए बू उंदीर. अनुष्का. हे माऊ माऊ बाळा तू चिडून निघून का केलीस? तुझ्यासाठी 2 लाडू आणि दूध काढून ठेवले, जा पिऊन घे जा. नकोय मला. मला तुझ्या बरोबर ऑफिसला यायचंय. हो, ऑफिसला जायचंय तुला? भाऊ काय माहिती का, एखाद दिवस ठीक आहे, पण असं लहान मुलांना रोज रोज ऑफिसला नाही नेऊ शकत. पण मी लहान कुठे आहे? मी तर पण भाऊ तरी सुद्धा तुला रोज रोज नाही नेऊ शकत मी तुला काल चंद्रावर नेलं म्हणून तू चिडलायस का माझ्यावर? काय ग माऊ, तू मोहनला चंद्रावर घेऊन गेली होती? हो. मला पण घेऊन जा एक दिवस. लहान मुलांना काय बोलतील काय सांगू शकत नाही. सांग ना, रागवलास का माझ्यावर? नाही, तसं नाही माऊ, मी तुला परत कधीतरी बघायला घेऊन जाईन ना. पण मला ऑफिस बघायला यायचंच नाहीये. मला तर ऑफिस मध्ये काम करायचंय. काम करून पैसे मिळवायचे आणि ते शोभाला द्यायचे. तिचं असंच म्हणणं आहे ना की माझ्यावर जास्ती खर्च होतो. आता भाऊ तू शोभाचं बोलणं कशाला मनावर घेतेस? तिच्या मनात काही नसतं, ती नुसतंच बोलून गेली. आणि मी आहे की नाही, मी आहे ना. मग तू पैशाची काळजी कशाला करतेस सांग? तू तू खेळ मस्तपैकी, आणि खेळण्याच्या आधी फक्त दूध आणि लाडू खा. दूध नकोय मला. मी तुला शेवटचं विचारते, तू मला नेणार आहेस की नाही? माऊ मी तुला असं कामावर नाही घेऊन जाऊ शकत. बरं, माझं मी बघून घेते. अगं माऊ माऊ अगं अनुष्का उठे. मला काय झालं? अहो नाही, ती हे माऊ चिडून गेले. हो किती चिडते ती, त्यात ती परी आहे. चिडून तिने जादू वगैरे केली म्हणजे? मालक तुम्ही काळजी करू नका. याआधी पण ती परीच होती ना, पण कुठं काय केलं तिने? तुम्हाला आता कळलंय ना, म्हणून तुम्हाला टेन्शन येते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत ऑफिसला जा. मी लक्ष ठेवते तिच्या. ए, मी पण खेळू? बरं, लवकर ये. हा. बघितलं, तुम्ही जा. पडले असते. अंजली किती काम करतेस तू? जमत असशील ना? आता काय करणार, भानू आमच्या घरी काम करत नाही ना. शोभा वहिनीने तिला परत कामावर ठेवून घेतले, मग सगळी कामं मलाच करावी लागतात. मी तुझी मदत करू? आज सूर्य कुठं पश्चिमेला उगवलेला दिसतोय. सांग ना अंजली, करू का तुझी मदत? असं म्हणतीस? बरं ठीक आहे, मी एक काम करते, मी वर उभी राहून कपडे वाळत घालते, तुम्हाला एक एक कपडा दे. अगं माऊ, निक झटकास. हे बघ, हे असं झटकून दे. माऊ असं असं आधी
बाय बाय बाय. अगं बाई माऊ, तू आज खूप माझं काम केलंयस बघ. आता एक एक कागद कापत बसले ना तर या एका कामालाच मला रात्र होईल आणि मग माझ्याकडे पैसेच जमणार नाही. जादू करू का? इतर कोणी बघत पण नाही. हे काय एवढ्यात सगळे कागद कापून झाले? हो, मी तुला म्हणले ना मला सगळं पटकन येतं. हा, शाळेत शिकवलं असतील नाही? ए माऊ, पण कसं काय केलंस? मला शिकव ना. मला आधी पैसे दे. थांब. ह्याच्यात टाका. ठीक आहे. आता खाऊ घ्या या पैशांचा. हे सगळे पैसे तर माझे झाले. मोहनचे कुठे? त्या दिवशी आम्ही साखर आणली होती, त्याचे 4 रुपये राहिले होते ना, विसरलास का? ते मला थांब तर देतो. ह्याच्यातच का? हा, ठीक आहे. थँक्यू. माऊ, तू यांच्या घरी काय करत होतीस? त्यांना मदत हवी होती माझी, मग मी त्यांना मदत केली. वा, आज अगदी शहाण्या मुलीसारखी वागते माऊ आमची. हो, सकाळपासून मी सगळ्यांची कामं करते आणि हे बघ मी किती पैसे जमवले. पण माऊ, तुला कशाला हवेत पैसे? शोभाला द्यायला. माऊ, मी तुला सांगितलं ना, शोभा जे बोलते ते मनापासून नाही बोलत, ते मनावर घेऊ नको. मोहन, मी तुझी बॅग धरू, मग माझ्या गल्ल्यात तू पैसे टाक. थांब. बस. आता माझ्याकडे खूप पैसे जमा झाले. मी हे शोभाला देते म्हणजे शोभा मला ओरडणार नाही. बर. चला पण फोडूयात. शोभा हे घे. हे काय? रोज मी खाते पिते इथे राहते, त्याचा खूप खर्च होतो ना, ते परत करते. एवढे पैसे कुठून आणलेस? शोभा, त्यांनी दिवसभर चाळीतल्या लोकांची कामं करून पैसे मिळवले. नीट मोज. कमी असले तर सांग. कमी असले ना तर आणखीन काम करीन, पैसे मिळवून तुला देईन. काही गरज नाहीये, एवढे खूप आहेत. मोहन, हं? आता मला खायला दे, खूप भूक लागलीये. दे तिला. सकाळपासून काही खाल्लं नाही तिने. हो, आत्ता आणतो बाळा, आत्ता आणतो. भवानी, हा, हे नसते उपद्व्याप तुला कुणी करायला सांगितले होते? हा, कुणी सांगितलं होता शहाणपणा करायला? दिवसभर जेवायला सुद्धा आली नाहीस, लोकांच्या घरची कामं करतेस. हा, उद्या जर आजारी पडलीस, तुझे आई वडील आले, त्यांनी बघितलं तर काय म्हणतील? आमच्या मुलीकडनं कामं करून घेते. काय सांगणार त्यांना? काय उत्तर देणार? मला पूर्ण वेणी घालू दे. झाली 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 बाळा, थांब 1 मिनिट. बघ ते रबर. किती वेळ लागणार आहे? झालं झालं झालं. हे बघ, हे बघ, रबर लावला की झालं. झालं. 1 मिनिट थांबा, मला येत नाही. बाई, थांब थांब, अडत बरोबर. थांब तर. हा, ये थांब थांब. हा, आता झाला. झालं 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 झालं. 1 मिनिट. हा माऊ, आता शांतपणे इथे बसून दूध संपव. संपलं दूध? चला आता मी माऊ ऐक, मी जरा काम करतो, मला काम करू दे. हा, हो ग बबी मावशी, पुण्याला पण सांगते. हो, त्याला पण घेऊन येते. हो हो हो. काय ना, केवढूशी होती आणि आता लग्नाचं वय झालं तिचं. बापरे, वाटत सुद्धा नाही.
मला तुझी मदत करायची आहे. भाऊ नको, तू खेळ, मी करतो का? प्लीज ना. बर, मग या कपड्यांच्या घड्या घालशील माझ्यासारख्या? हा. जादू नाही करायची, स्वतः काम करायचं, चालेल? बरं. प्रॉमिस? शोभा वहिनी, काय झालं कोकलायला? काय माऊ? मोहन भाऊजी, ही माऊ तुमच्याकडे एवढे दिवस राहते ना, तर तुम्ही साधं वळण नाही लावू शकलात का हो तिला? एवढी साधी अक्कल नाही? ए भावाने, अक्कल कोणाची काढतेस? माझा नवरा ऐकून घेतो म्हणून काही बोलतेस का? वाण नाही तर गुण लागणारच. तुम्हाला बोलायची शिस्त नाही, मग तिला तरी कुठून शिस्त असणार आहे? हे बघ दीपा, तोंड सांभाळून बोल. शोभा, शोभा, मला सांगाल का काय झालंय ते? अहो मोहन भाऊजी, ती सगळ्यांना ना नावाने हाक मारते. तीच शिस्त लावलीत का हो तुम्ही? बरोबरच आहे. शोभा वहिनींसारखे गुरु असल्यावर आणखीन काय होणार आहे? आम्ही माऊला चांगली शिस्त लावली, कळलं ना? स्वतःच्या मुलाकडे बघ, 5 पैशाची अक्कल नाहीये त्याला, आणि आली आमच्या भाऊला बोलायला. मान्य आहे, माझ्या मुलाला अक्कल नाही. आई गप्रे तू. पण मोठ्या माणसांना नावाने हाक मारायची नसते, त्यांचा आदर करायचा असतो. एवढी अक्कल माझ्या मुलाला आहे. हीच अक्कल तुम्ही माऊला शिकवा ना. माऊला काय शिकवायचं आणि काय नाही ना, ते आमचं आम्ही बघू. तू नको शिकव, चल निघ. एवढंच आहे ना, तर तुमच्या माऊलाही तुम्ही घरातच ठेवा. आमच्या मुलांबरोबर खेळायला सोडू नका. उगाच तिच्यामुळे आमची मुलं बिघडायची. चल रे. आणि परत जर दिसलास ना तिच्याबरोबर खेळताना, तर बघ. आली मोठी अक्कल शिकवायला. सकाळ सकाळ नुसती कटकट. भाने, आज भाजी काय करणार आहेस का? कारल्याची भाजी. शे, कारल्याची भाजी मला नको, बटाट्याची भाजी कर. मी नाही करणार बटाट्याची भाजी, परवाच केली होती. तुला काय प्रॉब्लेम आहे का? बटाट्याची भाजी कर, मी सांगते ना. मावशी, तुम्हाला तेलकट खायचं नाहीये. बटाटा खाऊन ना हातापायात वाद भरतो. ए, माझ्या तब्येतीची काळजी तू करू नकोस हा? तुला सांगितलं तेवढं कर. तुम्हाला काय जातं सांगायला? सोबतही मला ओरडतात. ए भाने, तू माझ्या घरात राहतेस का शोभीच्या घरात राहतेस? हा, सांगितलं तेवढं कर. आणि काय ग, कालपासून बेडशीट धुवायला काढ म्हणून सांगते. हा, काय काढले नाहीयेस? किती घाण वास येतोय त्याला. काढ. काढते नंतर. काम चुकार कुणीकडची. मावशी, मी समधी कामं करते, तरी तुम्ही मला काम चुकार कशा पायी म्हणता? जास्त बोललात तर काम सोडून जाईन म्या. ए, शोभीने कामावर काय ठेवून घेतलं परत? जीबत चालायला लागली की चुरू चुरू तुझी. हा, इतके दिवस कशी खाली मान घालून काम करत होतीस? तुमच्या ना बोलण्यातच कंटाळा आलाय मला. जाऊ दे, मी काम सोडून जाते. हा, जा. आजी, ए, मला आजी बिजी म्हणायचं नाही. मी तुझी आजी बिजी नाहीये. एक आई खाऊ आणि एक काम चुकार. देवानं माझ्याच नशिबाला सगळे कसे आणून ठेवलेत कुणास ठाऊक. ए भाने, मी सांगितलं ते करून ठेव. बेडशीट धू आणि बटाट्याचीच भाजी कर बरं का. हा, तिला आजी म्हणलं तरी राग येतो, आणि लीलावती म्हणलं तरी पण राग येतो. माव, काय भानगड काय? काही भानगड नाहीये. आजपासून मी सगळ्या मोठ्या माणसांना नावाने नाही हाक मारणार. अरे वा, मग आजपासून ना मला बी ताई म्हण. तुला ताई का म्हणू? कारण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. पण आपल्या जादू तर सेम आहेत ना, आणि त्यात तुझी जादू कधी कधी चुकते पण. मग मी तुला ताई नाही म्हणणार. होतं तर मग त्याला काय म्हणतात? काय खेळताय तुम्ही? मी पण खेळू? माझी आई म्हणाली की तुला खेळायला नाही घ्यायचं. का? माझी आई म्हणाली की तू 1 नंबरची आगाऊ कुठची आहे, आम्ही तुला खेळायला नाही घेणार. त्या दीपाचं तर काही कळतच नाही. तिला काकू म्हणलं ना तरी प्रॉब्लेम असतो, आणि दीपा म्हणलं तरी प्रॉब्लेम असतो. मी तर पिंट्याची आई म्हणते, तू पण तसंच म्हण. जाऊ देत, आता तर मला तिच्याशी काही बोलायचं पण नाही. चला आपण खेळूयात. नाही, आम्हाला खूप अभ्यास आहे, आणि हा पिंट्या स्कॉलरशिपला बसलाय. मी त्याचा अभ्यास घेते. मी पण घेते तुझा अभ्यास. तू माझा अभ्यास घेणार? तू शाळेत तरी जातेस का? आणि हो, किती शिकलीस ना? पहिली की ज्युनियर केजी? तुम्हाला ज्या शाळेत शिकवतात ना, त्याच्यापेक्षा जास्ती चांगलं मला काहीतरी येतं. बरं, काय येतं सांग तुला?
अरे जाऊ दे रे, तू माझा अभ्यास घे. मावशीच्या नवऱ्याला काय म्हणतात? सोपं आहे, काका. एक मिनिट, मावशीच्या नवऱ्याला पण काका म्हणतात आणि बाबांच्या भावाला पण काका म्हणतात, असं का? हे चुकलंय, एकदा चेक कर. या नात्यांमध्ये पण काहीतरी गोंधळ आहे. मला पण दे ना चहा. तू कधीपासून चहा प्यायला लागलीस? अगं मला चहा खूप आवडतं. दे ना मावशी चहा. अगं बाई, राहुल ऐकलंस का? भाऊ मला काय म्हणली? काय म्हणली? मावशी म्हणली, मावशी. अगं बाई, भाऊ किती छान. भाऊ मी तुला चहा देते. मला मावशीच म्हणायचं. जा बस चहा देते मी. जा बस तिकडे चहा बनवते मी. अगं बाई, मावशी. तुम्ही ना कसं चहा पिता? असं म्हणजे तुम्ही दोघे मग अशी पित होते ना तसे. अंजुईला खायला पण दे ग. आहा, ते बाहेर कोणाला सांगायचं नाही हा, आम्ही असे चहा पितो. ठीक आहे, नाही सांगणार. पण राहुल मामा ऑफिसला नाही गेलास? काय म्हणली तू? ऑफिसला नाही गेलास? नाही त्याच्या आधी काय म्हणली तू? राहुल मामा अरे ही काय येडी आहे का अंजू आहे? तुला मावशी म्हणते, मला मामा म्हणते, काय चाललंय हिचं? अगं बाई, ए माऊ, तू तर आम्हाला सरळ सरळ भाऊ बहीण करून टाकलंस. त्यापेक्षा आमच्या नावानं थाक मार. बाई, तूच आहे. आई कुठे गेली होतीस? काय म्हणालीस? कुठे गेली होतीस? त्याच्या आधी काय म्हणालीस? आई. ए मला आई म्हणू नको. मी तुझी आई नाही, तू माझी मुलगी नाही. हे कुणी शिकवलं तुला? बाबाने. कोण बाबा? मोहन बाबा. मोहन बाबा म्हणतो आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना नावाने हाक मारायची नसते. आणि सगळे मुलं आपल्या घरी राहणाऱ्या बाईला आईच म्हणतात आणि माणसाला बाबा. मोन्या, नको ते शिकवू नकोस हा. बघ भाऊ, मला आई म्हणू नकोस हा. तू सांगितलंस तसं मी कोणाला नाही हाक मारली नावाने. शाब्बास. पण मी काका, काकू, मामा, मामी असं म्हणलेलं कोणालाच नाही आवडलं. सगळे मला ओरडले. आता तूच सांग, यात माझी काय चूक? नाही, तुझी काहीच चूक नाही माऊ. तू काळजी नको करू. तू तुला हव्या त्या नावाने हाक मार. नक्की मोहन? नक्की माऊ. झालं, आता काही खरं नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.